संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथील दत्त विद्यालयात गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी घारगाव पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी विद्यार्थ्यांशी विविध सामाजिक व कायदेविषयक विषयांवर संवाद साधत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, पोलीस पाटील सीताराम आभाळे, मुख्याध्यापक अशोक काकडे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी विद्यार्थ्यांना रस्ते वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले। दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे याबाबत त्यांनी विशेष आवाहन केले। आपण गाडी चालवू शकत नाही का बरं केलं असेल सरकारने असेल 5 वर्षापर्यंत कोण चालू 5 वर्षापर्यंत चालू असतं मोटरसायकल 10 वर्षापर्यंत चालू असतं काय केलं असं 18 वर्षात काय केलं असं कोण सांगेल काय सांगेल तोपर्यंत आहे ना आपली बुद्धीची क्षमता वाढलेली असते आणि आपल्याला तोपर्यंत समज आलेली असते। त्यामुळे काय वाटतं सरांनी मुलीने सांगितलं की आपण 18 वर्षाच्या आत जो मुलगा असतो तर आपली बुद्धी तेवढा विकास झालेला असतो, समज नासमजची आपल्याला हे आलेली असते। आता हे जे शासनाने नियम बनवले 18 वर्षापर्यंत गाडी चालू नका, हे यासाठी केले की आपण 18 वर्षापर्यंत आपण लहानच असतो, आपलं शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा बौद्धिक असेल ते कंट्रोल म्हणा किंवा ते क्षमता असते ती आपल्यामध्ये नसते। सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत त्यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही न देणे, ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहणे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याची गरज आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली। एक फोन आला, OTP सांगितला, 2 लाख रुपये काय ऐकलंय ना? हे आहे सायबर फ्रॉड। काय आहे? आता तुमचे वडील भाऊ यांचे काय असतात, अकाउंट असतात बँकेमध्ये, काय असतात अकाउंट करतात ना, अकाउंट खातं, बँकेतलं खातं करतं ना, ज्याच्यात पैसे टाकतात पैसे काढतात त्याला खातं म्हणतात। तर ते पैसे आपले जे अकाउंट मध्ये असतात, एखादा सायबर भामटा जो असतो तो कुठेतरी राजस्थानमध्ये, कुठेतरी मुंबईमध्ये, कुठं दुसऱ्या राज्यामध्ये बसून तुमच्या भावाला, तुमच्या वडिलांना फोन करतो, तो काही कारण सांगतो, मैं बैंक से बोल रहा हूँ, आपका ये अकाउंट ये हो गया है, आपका अकाउंट ब्लॉक होने वाला है, तुम्हारे मोबाइल नंबर पे OTP आहे वो बताओ। असा फोन जर आला तर OTP सांगायचा आहे का? तर हे तुम्हाला कळतं, हे कोणाला कळलं पाहिजे? घरच्यांना कळलं पाहिजे। ते कोण सांगणार? तुम्ही सांगणार, मी नाही सांगणार, प्रत्येकाने घरी येऊन सांगणार नाही। तुम्ही तुमच्या घरच्यांना, भाऊला सगळ्यांना सांगायचंय की कोणाचा बँकेवाल्याचा असेल किंवा गॅस वाल्याचा असेल किंवा आधारवाल्याचा कोणाचा फोन असेल, तुमचा जर काही OTP मागत असेल तर OTP द्यायचा का? तुम्ही सांगणार का? बाकी सांगणार नाही मागचे, अरे OTP द्यायचं सांगायचं का? याशिवाय कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी पोलिसांशी संपर्क कसा साधायचा, आपत्कालीन सेवा क्रमांकाचा योग्य वापर कसा करायचा, तसेच संकटाच्या वेळी धैर्याने आणि जबाबदारीने कसे वागावे याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। काही सायकलवर येतात, काही पायी येतात, 8वी 9वी 10वीच्या मुली। बऱ्याच वेळा असं होतं की काही टार्गेट मुलं तुमचं त्रास देतात, आहे का ना? बरोबर आहे की नाही? तुम्ही बोलू नका, इथं आम्हाला सगळं माहिती आहे। असे टार्गेट मुलं तुम्हाला जर त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसाला फोन करायचा आहे। तुम्ही आता तुमच्या मला आमच्याकडे फोन नाही, आम्ही कसं हे करणार? तुमच्या सरांकडे आहे फोन? तुमच्या नाही हे बघा, बोललं का तुमच्या घरी भावाकडे आहे, वडिलाकडे आहे, तुम्हाला जर असा काही त्रास होत असेल मुलींना, कोणी जर तुमचं पाठलाग करत असेल, तुम्हाला छळ करत असेल,
तुमच्या अगोदर घरी सांगा की असं असं होईल. त्या गोष्टी लपवून ठेवू नका, कारण की उद्या चालून अशा घटनेमुळे एखादं मोठी घटना घडायची शक्यता आहे. आणि घडलेल्या अशा गोष्टी मुलींना सांगतो, विशेष करून तुम्हाला असं काही कोणाकडून त्रास होत असेल तुमच्या घरच्यांना सांगा. जर तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल, आपल्या सरांना सांगा, मॅडमला सांगा, त्याचा बंदोबस्त आपल्याला करता येईल. 1090-1091 किती 1090-1091 हे हेल्पलाईन नंबर आहे बघा मुलींचे. त्याच्यावर फोन केला की पोलीस काकाला फोन लागतो, पोलीस काका नाही करतो. तुम्हाला जर मोबाईल अवेलेबल असेल ज्यावेळेस घटना येते त्यावेळेस ते फोन करायचं तुम्ही हेल्पलाईन नंबरवर. हा बोल ना का सर, मला लिहून दिला जाईल. 1090 आणि 1091 आणि 112 सगळ्यांना माहितीच आहे. 112 सगळ्यांना माहिती ना. 112 नंबरवर तुम्ही फोन करू शकता, तर तुम्हाला पोलिसांची मदत मिळून जाईल तुम्हाला. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारत या संवादात्मक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी संभाजी वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी आणि योग्य असं मार्गदर्शन आपण आमच्या या विद्यार्थ्यांना केलं. आपले पुन्हा एकदा आमच्या श्री दत्त विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, अकलापूर. वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. मी रस्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंग याचा